मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. आजच्या दिवशी आपण कव्हर करणार आहोत आय पी एलमधली लखनौ सुपर जायंट्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स यांच्यातली दुसरी मॅच. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की ह्यांच्यामध्ये आधीच एक मॅच झालेली आहे आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या अशा लढतीमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ही मॅच 1 विकेटने जिंकली होती. आशुतोष शर्माने जी पारी खेळलेली होती त्याच्या जीवावरती चेस केलेला होता लखनौचा मोठा स्कोर दिल्लीने. आता परत एकदा हे दोन संघ आमने सामने आहेत. कुठे? तर लखनौच्या एकाना स्टेडियमवरती. आता लखनौचं एकाना स्टेडियम कशा प्रकारे पिच आहे, कशा प्रकारे वर्क करतं ते आपण बघूया. हे जे स्टेडियम आहे, ह्या स्टेडियममध्ये एक बॅटिंगसाठी एक ॲव्हरेज स्कोरिंग पिच आहे आणि त्यासोबतच या स्टेडियममध्ये चांगला बाउन्स आणि कॅरी अवेलेबल आहे बॉलरसाठी. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे स्टेडियम जे आहे ह्याची बाउंड्री थोडीशी मोठी आहे, स्क्वेअर बाउंड्री थोडीशा मोठ्या आहेत. त्यामुळे स्पिनर्स जे आहेत ते रोलमध्ये येऊ शकतात. खास करून चेस करताना चेसिंग टीमकडे तर चांगले चेसिंग टीमच्या अपोजिट बॉलिंग करणाऱ्या टीमकडे तर चांगले स्पिनर्स असतील तर त्या लोकांना विकेट भेटू शकतात. आपण आता बघून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये एव्हरी प्लेअर वाईज स्टॅट्स बघून घेऊया, मॅचअप्स बघून घेऊया आणि फॅन्टॅसी 11ची टीमसुद्धा बघून घेऊया. हेड टू हेड ह्या दोन्ही टीम्सने खेळलेले आहेत 6 मॅचेस, ज्यामध्ये 50-50 रेकॉर्ड आहे. लखनौने 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत, दिल्लीने 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. पण लक्षात घ्या, आता जे आहे दोन्ही टीमचे कॅप्टन वगैरे जे आहेत ते सर्व चेंज झालेले आहेत. रिषभ पंत जे होते, जे गेल्या वर्षी दिल्लीचे कॅप्टन होते, ते आता लखनौचे कॅप्टन आहेत. आणि त्यासोबतच के एल राहुल, जे गेल्या वर्षीपर्यंत लखनौचे कॅप्टन होते, ते आता दिल्लीमध्ये आलेले आहेत. दोनही मोठे प्लेयर त्या त्या टीमचे अपोजिट टीमकडे गेलेले आहेत आणि त्या संघांविरुद्धची ही मॅच आहे. त्यामध्येच के एल राहुल दिल्ली विरुद्ध झालेली पहिली मॅच खेळलेले नव्हते काही पर्सनल रिझनमुळे. के एल राहुल उद्या दिल्ली विरुद्ध के एल राहुल उद्या लखनौ विरुद्ध खेळणार आहेत. आता आपण ह्या ग्राउंडचे स्टेट्स बघून घेऊया. टोटल मॅच 17 झालेले आहेत आय पी एलच्या या ग्राउंडवरती. ॲव्हरेज स्कोर आहे 165. जसं मी बोललो की ह्या ग्राउंडवरती ॲव्हरेज स्कोर होतो. बॅटिंग पहिली करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत 9 मॅचेस, बॅटिंग सेकंड करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत 7 मॅचेस. स्कोरिंग पॅटर्न बघायला गेला तर 150हून कमी स्कोर 4 वेळा झाला आहे. 150 ते 170 स्कोर 4 वेळा झाला आहे. 170 ते 189 स्कोर 4 वेळा झाला आहे आणि 190हून अधिक स्कोर 5 वेळा झालेला आहे. बॉलर्सचं कशा प्रकारे एकाना स्टेडियममध्ये चालतं तर टोटल मॅचेस 17, त्यामध्ये पेसर्सना विकेट आहेत 131 आणि सोबतच स्पिनर्सना विकेट आहेत 82. मी तुम्हाला जे बोललो की साईड बाउंड्रीज मोठी असल्यामुळे ग्राउंड थोडंसं मोठं असल्यामुळे स्पिनर्स गेममध्ये येतात, कॅचिंगचा वगैरे चान्स बनू शकतो. लखनौची टीम बघूया. लखनौच्या टीममध्ये टॉपचे जे 4 जण आहेत ते फार तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे एडम मार्क्रम, मिचेल मार्श, निकोलस पुरान आणि रिषभ पंत. त्यानंतर आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाशदीप, आवेश खान आणि दिग्वेश राठी. आता शेवटच्या सामन्यामध्ये यांनी प्रिन्स यादवला खेळवलेलं होतं, आकाशदीपच्या जागीच होतो, परत खेळू शकतात. आणि त्यासोबत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असतील रवी बिश्नोई. त्यानंतर दिल्लीची प्लेइंग 11, ज्यामध्ये असेल कर्णधार अक्षर पटेल. जेक फेजरला ह्या मॅचमध्ये नाही खेळणार, गेल्या मॅचमध्ये पण नाही खेळलं होतं. जर फाफ डू प्लेसेस फिट असतील तर डायरेक्टली ते जेक फेजरच्या जागी येतील. डायरेक्टली फाफ डू प्लेसेस ते खेळू शकतात. त्यानंतर अभिषेक पोरल, करुण नायर, के एल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा. गेल्या आशुतोष शर्माने मॅच जिंकवलेली लखनौच्या विरुद्धची. विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा. आणि सोबतच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असतील मुकेश कुमार. आता आपण एव्हरी प्लेअरचे स्टेट्स बघून घेऊया. सुरुवात करूया लखनौच्या टीमपासून. ओपनर एडन मार्क्रम, रिसेंटमध्ये फार चांगला फॉर्म आहे यांचासुद्धा. गेल्या मॅचमध्ये 66 रन केलेले, 1 विकेटसुद्धा घेतलेली होती. त्याच्या आधी 6 रन, 58, 47, 53. डिसेंट फॉर्म आहे. दिल्ली विरुद्ध 15 रन, 1 रन, 8 रन, 3 रन, 42 रन. दिल्ली विरुद्ध फॉर्म काहीसा खास नाही आहे, हे पण लक्षात घ्या. ही गोष्ट नोट करण्यासारखी आहे. त्यानंतर व्हेन्यूमध्ये 5 इनिंगमध्ये फक्त 69 रन आहेत. हा पण काही खूप चांगला असा रेकॉर्ड नाही आहे. त्यानंतर मिचेल मार्श, रिसेंटमध्ये 4, 30, 81, 60, 0. दिल्ली विरुद्धची शेवटची मॅच झाली त्यामध्ये त्यांनी 72 रनची खेळी गेलेली होती. त्याच्या आधी 1 विकेट घेतलेली होती, त्याच्या आधी 13 रन, 1 विकेट. पण आता बॉलिंग नाही करतात. प्रॉपर प्युअर बॅट्समन म्हणून तुम्ही यांना तुमच्या टीममध्ये जागा द्या. फिल्डिंग पण नाही करत आहे, तुम्हाला कॅचिंगचे पॉईंटसुद्धा देणार नाही आहेत. प्रॉपर बॅट्समन म्हणून तुम्हाला तुमच्या टीममध्ये जागा द्यावी लागेल. या व्हेन्यूवरती 4 मॅचेसमध्ये 90 रन यांच्या बॅटमधून आलेले आहेत. त्यानंतर निकोलस पुरॉन, रिसेंटमध्ये 11 रन, 9 रन, 61, 87, 12.
दिल्ली विरुद्ध लास्टच्या मॅचमध्ये 75 रन्स केलेले होते, त्याच्या आधी 61 रन्स केलेले होते, त्याच्या आधी झिरोमध्ये आऊट झालेले, त्याच्या आधी 36 आणि 62. सो गेल्या 5 मॅचेसमध्ये 3 हाफ सेंचुरीज आहेत त्यांच्या दिल्ली विरुद्ध. या वेन्यूवरती 18 इनिंग्समध्ये 342 रन्स आहेत. ऋषभ पंत गेल्या वर्षीपर्यंत दिल्लीचं नेतृत्व करत होते. 3 रन, 63 रन, 21 रन, 2 रन, 2 रन. रिसेंटमध्ये दिल्ली विरुद्ध 0 रन आहेत गेल्या सामन्यामध्ये. या वेन्यूवरती 5 मॅचेसमध्ये 129 रन आहेत त्यांच्या बॅटमधनं फक्त. आयुष बदोनी लास्टच्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी केलेली होती. 50, 22, 28, 30, 41 खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आयुष बदोनी सुद्धा. तुम्हाला एक डिसेंट फंटॅसीमध्ये पॉईंट देत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर लखनौ ते टॉप 4 जण जर चालली, टॉप 4पैकी 2 ते 3 जणांनी जरी खूप चांगला परफॉर्मन्स केला, तरी आयुष बदोनीच्या ऐवजी कदाचित डेव्हिड मिलर पुढे येऊ शकतात, किंवा कधी कधी असंही होईल की आयुष बदोनीची बॅटिंगसुद्धा येणार नाही. सो ही गोष्ट स्मॉल लीगमध्ये नक्की लक्षात ठेवा. दिल्लीच्या विरुद्ध 4 रन, 6 रन, 55, 18, 10. सो गेल्या 5 सामन्यात 1 हाफ सेंचुरी आहे फक्त. वेन्यूवरती 15 मॅचेसमध्ये 337 रन आहेत. नंतर डेव्हिड मिलर फॉर्म जास्त चांगला नाही आहे आणि थोडी अपॉर्च्युनिटी पण नाही भेटत आहेत. 7-0, 7-4, 27. दिल्ली विरुद्ध 27, 55, 2-0, 31. वेन्यूवरती 5 मॅचेसमध्ये फक्त 59 रन आहेत. त्यानंतर अब्दुल समद, गेल्या मॅच जी लखनौची झालेली होती राजस्थान विरुद्ध, अब्दुल समदने गेल्या ओव्हरमध्ये, लास्टच्या ओव्हरमध्ये 27 रन मारलेले होते आणि त्यामुळेच ॲक्च्युली लखनौ ही मॅच जिंकू शकलेली होती. सो रिसेंटमध्ये 30 रन, 6 रन, 2, 6, 4. दिल्लीच्या विरुद्ध 13, 28, 28, 33, 12. वेन्यूवरती 5 मॅचेसमध्ये 74 रन. त्यानंतर शार्दुल ठाकूर गेल्या मॅचमध्ये 1 विकेट, त्यानंतर 0, 2, 2, 1. दिल्लीच्या विरुद्ध पहिल्या सामन्यात 2 विकेट काढलेलं होतं, त्याच्या आधी 0, परत 2, परत 2, परत 1. वेन्यूवरती 4 मॅचमध्ये 3 विकेट त्यांच्या खात्यात आहेत. आकाशदीप कदाचित उद्याची मॅच नाही खेळणार, कारण गेल्या वेळी सुद्धा आकाशदीप यांना खेळवलेलं नव्हतं. प्रिन्स यादवला त्यांच्या जागी खेळवलेलं होतं. सो 0-0, 2, 1, 2. गेल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध 0 विकेट, या वेन्यूवरती अजून खेळलेले नाहीत. त्यानंतर रवी बिश्नोई 0, 2, 2, 1, 0. दिल्ली विरुद्ध 2, 1, 2, 2, 1. प्रत्येक सामन्यामध्ये विकेट भेटलेली आहे दिल्ली विरुद्ध. या वेन्यूवरती 17 मॅचेसमध्ये 19 विकेट्स आहेत. आणि मी तुम्हाला बोललेलो की स्पिनर्सला चांगल्या विकेट भेटत आहेत एकाना स्टेडियमवरती. सो रवी बिश्नोई यांच्याकडे नक्की लक्ष ठेवा. उद्याच्या टीममध्ये तुम्ही त्यांना स्किप करायचं नाही आहे. आवेश खान गेल्या मॅचमध्ये शेवटची जी लास्टची ओव्हर टाकलेली होती खूप चांगली, ज्यामुळे लखनौ जिंकलेली होती. 3 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 1 विकेट. प्रत्येक मॅचमध्ये विकेट भेटले. दिल्ली विरुद्ध विकेटलेस गेलेले होते गेल्या सामन्यात. 0 विकेट, 1, 2, 0, 1. वेन्यूमध्ये 8 इनिंग्समध्ये 6 विकेट आहेत. त्यानंतर दिग्वेश राठी 0, 1, 1, 1, 1. दिल्ली विरुद्ध 2 विकेट आहेत. वेन्यूवरती 4 मॅचेसमध्ये 5 विकेट्स यांच्या खात्यामध्ये आहेत. तर आता आपण दिल्लीची टीम बघून घेऊया. कदाचित जेक फेजर मॅग्रक नाही खेळणार. गेल्यावेळी जी लखनौ विरुद्ध मॅच झालेली होती त्याच्यामध्ये पण 1 रन केलेला, त्याच्या आधी 0 केलं, त्याच्या आधी 55 केलेले. वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 55 रन आहेत. फाफ डू प्लेसेस खेळू शकतात उद्या. रिसेंटमध्ये 2, 50, 29, 19, 14. लखनौच्या विरुद्ध 29, 19, 44, 79, 0. वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 44 रन आहेत. जर फिट असतील तर उद्या खेळू शकतात. अभिषेक पोरल 18, 49, 33, 7, 33. लखनौच्या विरुद्ध 0, 58. वेन्यूवरती अजून खेळलेले नाही. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेअर उद्याच्या मॅचमध्ये के एल राहुल, कारण के एल राहुल लखनौची कॅप्टन्सी करत होते भरपूर वर्ष. त्यांनी लखनौला इवन प्लेऑफपर्यंत सुद्धा घेऊन गेलेले आहेत. लखनौचं हे होम ग्राउंड आहे एकाना स्टेडियम. आता नक्कीच ते दिल्लीकडून खेळत आहेत, पण त्यांना ह्या टीमची पूर्णपणे माहिती आहे, त्यांना ह्या ग्राउंडची पूर्णपणे माहिती आहे. रिसेंटमध्ये फॉर्म पण चांगला आहे. गेल्या मॅचमध्ये ताबडतोब 28 रन्सची पारी खेळलेली होती, त्याच्या आधी 38, 15, 93, 77. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अजूनही लखनौ विरुद्ध नाही खेळलेत, कारण की त्याच टीमकडून खेळत होते. पहिल्यांदा खेळणार आहेत लखनौ विरुद्ध. या वेन्यूवरती 12 इनिंगमध्ये 483 रन आहेत 44च्या ॲव्हरेजने. मी तुम्हाला जसं बोललो, हे ग्राउंड पूर्णपणे त्यांना माहिती आहे. 44च्या ॲव्हरेजने खेळत आहेत. सो इम्पॉर्टंट प्लेअर आहे उद्याच्या तुमच्या टीममध्ये. अजिबात तुम्ही यांना इग्नोर करू नका. कॅप्टन्सी, व्हाईस कॅप्टन्सीसाठी चॉईस आहे. त्यानंतर क्रिस्टल स्टब्स रिसेंटमध्ये 31, 34, 1, 38, 24. लखनौच्या विरुद्ध 34 रन, 0 विकेट घेतली, 57 रन दिले, 57 रन केले, 1 विकेट घेतली आणि 15 रन. वेन्यूवरती एका मॅचमध्ये फक्त 15 रन आहेत. अक्षर पटेल रिसेंटमध्ये 39 रन केले, 0 विकेट घेतली, 34 रन केले बॅटने, 1 विकेट घेतली, 9 रन केले, 15 रन केले, 21 रन केले. आपले फाफ डू प्लेसेस खेळत नसल्याने अक्षर पटेल बॅटिंगसाठी सुद्धा थोडेसे वरती येत आहेत. जर फाफ डू प्लेसेस ॲड झाले टीममध्ये तर त्यानंतर करुण नायर, के एल राहुल आणि त्यानंतर अक्षर पटेल थोडेसे खाली येऊ शकतात. पण फाफ डू प्लेसेस खेळत नसेल तर बॅटिंगसाठी ह्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटते. लखनौ विरुद्ध 22 रन, 14 रन, 16 रन, 42 रन. वेन्यूमध्ये 2 इनिंगमध्ये 36 रन केलेले आहेत आणि 1 विकेटसुद्धा त्यांनी घेतलेली आहे.
त्यानंतर आशुतोष शर्मा गेल्या मॅचचे हिरो, 37-15, 17-1, 66. लखनौच्या विरुद्ध एक 66 रनाची इनिंग्स आलेली आहे ऑलरेडी. त्यानंतर 3 आणि 31 वेन्यूवरती एक मॅचमध्ये 31 रन. विपराज निकम रिसेंटमध्ये 0-0, 14-2, 2-1, 2 विकेट. सो ह्या 2 विकेट्स यांनी घेतलेल्या आहेत, कारण ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. त्यानंतर लखनौ विरुद्ध 39 रन केलेले गेल्या मॅचमध्ये आणि 1 विकेट पण घेतलेली होती. वेन्यूवरती अजूनही ते खेळलेले नाही आहे. कुलदीप यादव फार इम्पॉर्टंट प्लेअर होता त्या मॅचमध्ये. परत एकदा रिसेंटमध्ये 1 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. लखनौ विरुद्ध 2 विकेट, 1 विकेट, 3 विकेट, 1 विकेट, 0 विकेट. वेन्यूवरती 2 मॅचमध्ये 4 विकेट्स. मिचेल स्टार्क 0-1, 0-0-1. लखनौ विरुद्ध 3 विकेट, 1 विकेट, 3 विकेट. त्यानंतर पुढचा प्लेअर आपण बघून घेऊया. मोहित शर्मा 0 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 0 विकेट. लखनौच्या विरुद्ध 0 विकेट, 0 विकेट, 4 विकेट, 2 विकेट. वेन्यूवरती 2 इनिंगमध्ये 2 विकेट आहेत. मुकेश कुमार रिसेंटमध्ये 1 विकेट, 0-1-1-1. लखनौ विरुद्ध 1-1-1-0. वेन्यूवरती 2 इनिंगमध्ये त्यांच्याकडे फक्त 1 विकेट आहे. आणि त्यानंतर करुण नायरने 31 रन, 0 रन, 89 रन हे IPL मधलं आहे रेकॉर्ड. आणि लखनौ विरुद्ध आणि हे वेन्यूवरती अजूनही ते खेळलेले नाही आहेत. कदाचित पुढची मॅच पहिल्यांदा खेळेल. त्यानंतर आता आपण मॅचअप्स बघून घेऊया. 2च मॅचअप्स आहेत. रिषभ पंतला कुलदीप यादवने 5 सामन्यांमध्ये 5 इनिंगमध्ये फक्त 23 रन देऊन 3दा आउट केले. 7चा ॲव्हरेज आहे केवळ. ऋषभ पंतला कुलदीप यादवपासून मोठा धोका आहे. त्यानंतर निकोलस पुरान, परत एकदा कुलदीप यादव 11 इनिंगमध्ये 74 रन देऊन 5 वेळा आउट केले. मिचेल स्टार्क 6 इनिंगमध्ये 12 रन देऊन 4 वेळा आउट केले. सो निकोलस पुरानला उद्या मोठा धोका आहे. ओके, सो नक्की नोट डाऊन करून ठेवा या गोष्टी. आता आपण फॅन्टसी 11ची टीम बघूया. पण लक्षात घ्या, ही माझी फायनल टीम नाही आहे. फायनल टीम उद्या तुम्हाला टेलिग्रामवरतीच भेटेल. सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा लागेल. सो टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो नक्की जॉईन करा. इथे मी कॅप्टन केलेलं आहे निकोलस पुरानला, पण कदाचित मी उद्याच्या सामन्यात KL राहुलला कॅप्टन्सी देऊ शकतो. जो काय चेंज असेल मी तुम्हाला उद्या टेलिग्रामवर सांगेन. सध्या निकोलस पुरान कॅप्टन आहे, KL राहुल, रिषभ पंत, मिचेल मार्श, करुण नायर, अक्षर पटेल, ॲडम मार्क्रम, त्यानंतर मिच स्टार्क, कुलदीप यादव, आवेश खान आणि रवी बिश्नोई. सो ही माझी सध्याची टीम असणार आहे. जे काही चेंजेस असतील उद्या टॉस नंतर तुम्हाला टेलिग्रामवरती अपडेट येईल. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडून ते नक्की जॉईन करा. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.